जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून रोजी ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी सुरू केलेल्या एक पेड़ कर्जत के नाम या उपक्रमाला कर्जत तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या उपक्रमाअंतर्गत अनेक नागरिकांनी आपल्या परिसरात झाडे लावली, तर काहींनी आधीपासूनच असलेल्या झाडांचं संवर्धन व संरक्षण करण्याचा संकल्प करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला। दिवसेंदिवस वाढणारं तापमान, बदलतं हवामान आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। शहरी भागात जागेअभावी किंवा अन्य कारणांमुळे झाडं लावता न आलेल्या नागरिकांनीही आहे ती झाडं जपण्याचा निर्धार व्यक्त केला। या उपक्रमाला प्रतिकात्मक आंदोलनाचं स्वरूपही प्राप्त झालंय। कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या विविध वीज व धरण प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पर्यावरण प्रेमींनी यापूर्वी 18 मे रोजी या विषयावर लाक्षणिक आंदोलन केलं होतं। त्याच आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून पर्यावरण दिनी नागरिकांनी आपल्या जागेत एक झाड लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। कर्जत हे पर्यटन स्थळ आणि निसर्ग संपन्न क्षेत्र म्हणून ओळखलं जातं, मात्र विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर जमीन संपादन व वृक्षतोड झाल्यास स्थानिक पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे। प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगवावं आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी योगदान द्यावं, असं आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलं। तसंच पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या प्रकल्पांबाबत शासनाने गंभीर विचार करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका।